मी बाळासाहेब बाबूराव कर्डिले वाकड इथनं संदर्भामध्ये मी इथे आलो. आल्यानंतर या संस्थेविषयी पवार सरांनी खूप इत्थंभूत माहिती दिली. या संस्थेचं कामकाज कसं चालतं, त्याच्यानंतर डेली रुटीन कसं असतं, ऑडिशन किंवा इथं कसं प्रत्येक गोष्टीचं म्हणजे मुलींच्या अभ्यासाचं असेल, त्यांच्या वर्तणुकीचं असेल, त्यांच्या गोल्सचं असेल, तर हे ऑडिट होतं. आणि त्यांनी जे काय इथे जे सांगितलं किंवा जे पेपर्स किंवा जे डॉक्युमेंट्स दाखवले त्याच्यामध्ये खूप म्हणजे एवढी ट्रान्सपरन्सी मला कुठं बघायला मिळालं नाही. मी माझ्या कंपनीच्या रोलमध्ये असताना आणि CSR ॲक्टिव्हिटीमधनं अनेक संस्थांशी कनेक्ट होतो. कारण ती पार्श्वभूमी समजा जर बघितली तर एवढी ट्रान्सपरन्सी मला कुठेच दिसली नाही. आणि पवार सरांचं जे आहे की गोल सेटिंग असतील, व्हिजन असेल, मिशन असेल, तर हे मला कुठे एवढी हे दिसलं नाही त्याच्यामध्ये. इथं आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी बघून मी खूप भारावून गेलो आणि इथनं पुढेही मला ह्या संस्थेशी कनेक्ट राहायला आवडेल. आणि सरांनी मुलींची जी गुणवत्ता आहे म्हणजे त्यांचं एज्युकेशनल डेव्हलपमेंट असेल किंवा त्यांचं जे जनरल नॉलेज असेल किंवा अभ्यासाचं जे नॉलेज असेल ना, ते 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 खूपच ब्रिलियंट. म्हणजे एका मुलीने मला प्रत्यक्ष प्रत्येक देशाचे म्हणजे जगातील देशाची करन्सी असेल, त्याच्यानंतर त्या देशाची राजधानी असेल, पंतप्रधान असतील, एवढे तोंडपाठ मी कुठे नाही बघितले. म्हणजे हे खूप म्हणजे ही कौतुक म्हणता येणार नाही याला, पण खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्या मुलींना किंवा ह्या संस्थेला सॅल्यूट आहे माझा. ओके, धन्यवाद.